मग आता धनश्री तू काय म्हणालीस की भक्ती, मग भक्तीसाठी श्रद्धा हवी, पण मग ज्यांचा विश्वासच नाही देवावर त्यांनी काय करावं? किंवा नाही मग कसं, मला कसं तत्व माहिती, कारण ते मला दिसत नाही. आणि लॉजिकल आणि जे सायंटिफिक लोक काय म्हणतात, जे मला दिसतं त्याच्यावर माझा विश्वास, म्हणजे जरी हवा दिसत नसली तरी ठीक आहे, त्याच्यातनं प्राणवायू येतो आणि मी श्वास घेतो. पण मग अशा वेळेला म्हणजे श्रद्धाच नाही, किंवा जे आहे ते आहे तेच मला माहिती, मग हे तत्व वगैरे तुमचं सगळं मेटाफिजिक्स हे सगळं, तर त्यांना आपण त्यांच्याशी आपण काय म्हणजे कसं काय म्हणजे त्यांना पटवून द्यायचं असं नव्हे, कुठेतरी त्यांना पण अनुभव येऊन ते करतात, पण मग त्यांच्यासाठी काही असं आपलं एक्सप्लेनेशन आहे का? एक्सप्लेनेशन म्हणजे पिंडे पिंडे मतिर्भिन्न, म्हणजे प्रत्येक माणसाची बुद्धी वेगळी आहे. हा त्यातला सगळ्यात पहिला पायाभूत असा नियम आहे की प्रत्येकाचं हे वेगळं आहे. आणि मी असं विचारू शकत नाही की तुला पिवळाच रंग का आवडतो, तुझ्याकडे उत्तर नाही त्याला, तुझी ती जडणघडण तशी झालेली आहे. देयर इज नो आन्सर टू अ व्हाय. एक्झॅक्टली. त्या प्रत्येकाला असं मी नाही सांगू शकत की का ह्या प्रत्येकाला उत्तर नाही. आणि हा विचार आपल्या संस्कृतीनं आणि इथल्या ज्ञान परंपरेनं खूप आधीपासून केलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडे ज्यांचा विश्वास आहे या सगळ्यावर त्यांचं एक दर्शन वाङ्मयाचं हे म्हणजे आस्तिक दर्शन म्हटलंय. आणि नाही बाबा माझा याच्यावर विश्वास असं म्हणणाऱ्यांचं नास्तिक दर्शनाला सुद्धा दर्शन म्हणूनच स्थान दिलेलं आहे. म्हणजे तो सुद्धा एक अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मानलेला आहे. त्याच्यामध्ये चार्वाक हा संप्रदाय सुद्धा आहे. चार्वाक म्हणजे काय, तर त्यांचा एक श्लोक सांगितला जातो की ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, तुम्हाला एन्जॉय करायचं ना आजच्या भाषेत, करा ना, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, अगदी ऋण काढू नये तूपच प्या. का भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देहाचे राख झाल्यानंतर पुन्हा कोण येणार आहे? म्हणजे आपण आपल्याकडे हिंदू संस्कृतीच्या याच्यामध्ये पुनर्जन्म मानतो, पूर्वजन्म मानतो, आणि तो सगळा एक धागा आहे अशी आपली कल्पना आहे. पण चार्वाक म्हणाले नाही, असं काही नाहीये. त्या विचाराला सुद्धा आपल्या संस्कृतीने दर्शनाचं स्थान दिलं. का? कारण आपला विश्वास असा आहे की तुला कुठला मार्ग रास्त वाटतो त्या मार्गाने तू प्रगती कर, तू अमुकच केलं पाहिजेस असं नाही. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम असे एक पंक्ती येते शिवमहिम्न स्तोत्रामध्ये. आणि हीच पंक्ती विवेकानंदांनी तिकडच्या भाषणात सांगितली होती की आमची संस्कृती का वेगळी आहे, तर नद्या जशा वेगवेगळ्या ठिकाणून वाहत वाहत जातात पण शेवटी एकाच समुद्राला मिळतात. तसं तुम्ही कुठल्या का मार्गाने जाल पण तुम्ही अंतिम सत्यापर्यंत पोहोचा. एवढा उदार विचार आपण इथे केलेला आहे. आणि म्हणून विश्वास असलाच पाहिजे असंही नाही, विश्वास नसलाच पाहिजे असंही नाही. तुलाच काय पटतंय, तुझ्या बुद्धीला जे पटतंय, तुझा पिंड काय सांगतोय त्या पद्धतीने आचरण कर. कारण जे माझ्या मनाला पटत नाही, पचत नाही, पेलवत नाही, मी ते मान्य करत नाही. आणि मी जेव्हा मान्य करत नाही तेव्हा माझी प्रगती खुंटते. आणि म्हणून मला माझ्या मनाला, माझ्या विचारांना जे योग्य आहे त्यातनं मी पुढे गेले पाहिजे. हा त्यातला साधा सोपा मार्ग. ह्याच्यावर ना मला एक एक्सपिरियन्स सांगावंसं वाटतं. मी मागे अमेरिकेला गेले होते गेल्या वर्षीच. तर माझा भाऊ एक कझन ब्रदर अतिशय हुशार, ही इज अ गोल्ड मेडलिस्ट फ्रॉम स्टॅनफोर्ड अँड वगैरे वगैरे. आणि सगळं ही इज अ असं नर्ड म्हणतात ना, ही इज अ व्हेरी व्हेरी इंटेलिजंट पर्सन. तर त्याचा असाच विश्वास नाही देवावर वगैरे अजिबात. म्हणतो नो नो एव्हरीथिंग आय हॅव डन, म्हणजे सेल्फ मेड. हां. तर असंच एकदा आर्ग्युमेंट झाली होती, तर ग्रॅव्हिटीवर विषय निघाला. त्यांनी मला त्या ग्रॅव्हिटीबद्दल सगळं सांगितलं, सगळं मॅथमॅटिकल हे ते जे माझ्या डोक्यावरून गेलं. तो काय बोलवता मला काही कळत नव्हतं. म्हटलं प्रसाद मला एका गोष्टीचं उत्तर दे, ग्रॅव्हिटी आली कुठून? मग ही वॉज स्टम्प्ड. ही सेड दॅट आय डोंट नो. म्हटलं दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. हे सगळं ग्रॅव्हिटी आहे आणि मग त्याचं संशोधन करणं वगैरे इट्स ऑल राईट, पण वेअर हॅज ग्रॅव्हिटी कम फ्रॉम? दॅट आन्सर ही डिडंट हॅव. म्हटलं दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. म्हटलं हेच मी सांगते तुला की हे जे ज्यांनी ग्रॅव्हिटी दिली आहे किंवा हे जे केलं आहे, तो म्हणजे त्याला तू गॉड म्हण, त्याला तू कॉन्शियसनेस म्हण, त्याला तू काही म्हणू नको, टेबल म्हण, खुर्ची म्हण, वाटेल ते म्हण, पण दॅट पॉवर और वॉट एव्हर दॅट इज वॉट वी कॉल गॉड मे बी, और वी कॉल द डिवाइन मे बी, यू मे कॉल वॉट एव्हर, बट दिस इज वेअर आय एम टेलिंग यू टू कनेक्ट. बरोबर आहे. मी हाच विषय पुढे घेऊन तुला असं विचारते की मग आपण सायन्स, जे सायंटिफिक माइंड, आणि हे स्पिरिच्युअलिटी, म्हणजे मला असं वाटतं जिथे सायन्स संपतं तिथून ते सुरू होतं. तर त्याचा कसं काय कनेक्शन जोडायचं? म्हणजे आता तू तुझ्या ह्याला पटवायचा प्रयत्न केलास, मग अशा म्हणजे
कसं काय त्याचं आपण कनेक्शन, म्हणजे शेवटी कनेक्शन कसं जोडायचं की सायन्स माइंड आहे. सायन्समध्ये आफ्टर अ पॉइंट देर आर नो आन्सर्स. देर आर नो आन्सर्स. सायन्स इवन टू डॉक्टर्स बघ वेन द पर्सन इज ऑन अ डेथ बेड तेव्हा ते सांगतात अब दुआ की जरूरत है, अब दवा नाही काम करेगा. म्हटलं दुआ की मग तुम्हाला का दुआ वगैरे हवी असते? तुम्ही जर एवढं सायंटिफिक माइंड आहे मग तुम्ही सायंटिफिक उत्तर द्या ना की हे संपलंय म्हणून सगळं, मग दुआ फुआ का शब्द वापरता? असं होतं. प्रत्येक डॉक्टर देखील आफ्टर अ पॉइंट एव्हरी डॉक्टर नोज की आता हे माझ्या हातात नाही आहे आणि मिरेकल्स हॅव हॅपन्ड. हे तर तू ॲज अ डॉक्टर यू नो मिरेकल्स हॅव हॅपन्ड. माणसं ॲक्च्युली ऑन डेथ बेडवरनं परत आलेली कित्येक असे अनुभव येतात. ह्याला काय म्हणायचं मग? इथे सायन्सला कुठे काय दे डोंट नो. सायंटिफिक आन्सर्स नाहीच आहेत त्यांच्याकडे. सो अनलेस स्पिरिच्युअलिटी अँड सायन्स जॉईन्स हँड्स अँड ॲक्सेप्ट्स there is something beyond human power, there is something beyond what a human can do, तेव्हा ते विनम्र होतात. आणि ते there is no choice, they don't have a choice. तुम्ही बरे तुमचं हे सांगेल की नाही आय एम नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट ऑल ऑफ दिस, आय नीड सायंटिफिक प्रूफ्स फॉर ऑल ऑफ दिस. ठीक आहे, असं बोलताना बोलतील आतून प्रत्येकाला हे माहिती असतं बियॉन्ड अ पॉईंट ह्युमन कॅनॉट डू एनिथिंग. देर इज ऑलवेज सम अदर डिवाइन इंटरव्हेन्शन काहीतरी असतं. आता महाशिवरात्रीचा म्हणून एक असा माझ्या नेहमी प्रश्न पडतो की असं म्हणतात बघा की महाशिवरात्रीला रात्रभर जागायचं असतं म्हणजे तुमचा स्पाईन सरळ राहायला. हा प्रश्न मला तुला विचारायचा आहे कारण तू चक्राबद्दल बरंच कार्य करतेस की असं म्हणतात की ते स्पाईन सरळ राहिली पाहिजे रात्रभर, ते कारण ते शिवतत्व खूप ॲक्टिव्ह असतं. तर ते तू जरा चक्राच्या बेसवर समजावून सांग ना मला. शिवतत्व इज हिअर. माइंड तुमची बॅक स्ट्रेट असणं हे कुठचंही ध्यान करा, नॉट जस्ट चक्र ध्यान. तुम्ही मेडिटेशन करताना तुमची बॅक ही स्ट्रेट असायलाच हवी. आणि त्याचं मेन कारण म्हणजे कुंडलिनी शक्ती जी मूलाधाराची. आणि तिला जाण्याचा मार्ग एकच आहे तो फक्त स्पायनल कॉर्डवरनं. म्हणून ते बॅक स्ट्रेट असणं इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी ध्यान, म्हणजे नॉट ओनली फॉर दिस. तर पूर्ण दिवसभर ते इथे शिवतत्व इथे असतं. नो वेअर एल्स इट इज दॅट इज द आज्ञाचक्र. तर ती जर कुंडलिनी त्या दिवशी एवढं सगळं असं सोपं नाही आहे आणि अशी कुंडलिनी तुम्ही रात्रभर सरळ बसवून आणि ध्यान असं होत नाही. पण तुम्ही जर त्या लेवलच्या असाल आणि जर तुमची कुंडलिनी जागृत झाली तर इथे शिवतत्वापर्यंत येऊन टच येऊन. पण त्या दिवशी शिवतत्व म्हणजे सगळ्यात खूप ऍक्टिव्ह असं मी ऐकलंय. म्हणजे असतं असावं असं मला वाटतं. मला पण माहिती म्हणजे एखाद्या सिद्ध असतं किंवा अशा अधिकारी व्यक्तीच्या तुम्ही सानिध्यात असाल तर तुमचं ते शक्यता आहे. शक्यता आहे, पण अशी गॅरंटी कोणीही देत नाही आणि असं सगळ्यांचं होतच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.